22 अनगावच्या मैदानावर अंतिम मॅच खेळण्यासाठी क्वालिफाय होण्याची मॅच होती आणि तिथे मात्र संकल्प स्पोर्ट्स मुरे या संघाच्या अगेन्स्ट खेळताना मात्र पराभूत झाला होता आणि तोच आज संघ देखील एक पुन्हा एकदा नवीन ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच असेल आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये मात्र दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेला आहे आणि एक जबरदस्त जाबेलिन निखिल बॅटिंग करतोय ना लकडे सर, त्यावेळी ज्यावेळी बॉल सीमारेषा पलीकडे निघून जातोय ना तर जणू काही त्या बॉलला मात्र निश्चितच वेदनेतून गुदगुल्या होत असतील इतकी चांगली बॅटिंग तो करतोय. आणि आज देखील तर आपण बघितलं तर या सीज आउट निवासला इथे मात्र परतावा लागेल. गोल्डन डॉगआउट मध्ये पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि पहिला फलंदाज बाद झालाय. बसणारा हा पहिला धक्का एसबीपी कुपरी टीमला. सरच काय जबरदस्त गणेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. कारण जबरदस्त पहिलाच बॉल विकेट टेकर बॉल हाताला होता, मजबूर केला होता निवासला आणि हलकासा इनसाइड इष्टरक्षकाने अप्रतिम झेल आणि फलंदाज मात्र पहिलाच झाला फेल आणि पहिल्या विकेटचं पतन. त्यानंतर मात्र नव्याने फलंदाज खेळपट्टीवर जितू. कारण श्याम आणि निवास मात्र टॉप ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती, त्यातून मात्र गोल्डन डॉगआउट मध्ये निवासला जावं लागलं. त्यामध्ये जितू आपल्याला पाहायला मिळेल. कारण एकंदरीत जर विचार केला ना तर आपलं परिश्रम आणि आपला विश्वास ध्येय कारण अशा प्रकारे जर लहानपणीपासून जर आपण जर विचार केला ना एक टेनिसपट्टू आणि जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपट्टूचा जर आपण जर लकडे सर विचार केला ना तर नोवेक जोकोविच त्याला मात्र दम्याचा विकार होता. लोकांनी त्याला विचारलं की मोठेपणे तुला काय व्हायचं आहे तर तो नेहमी सांगायचा की मला जगात अव्वल क्रमांकाचा टेनिसपट्टू बनायचा आहे. तर तो टेनिसपट्टू आणि टेनिस आणि खेळायचा देखील तो आणि एकूण त्याची तर कुठे निंदा करायची लोक आणि त्या अपमान जो कधीच मनावर घेतला नाही, ध्येय कधीच नजरेआड होऊ दिलं नाही आणि अथवा परिश्रमाने जिद्दीने तो 13 ग्रँड स्लॅम विजेता पदाचा नक्की मानकरी ठरला होता आणि जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपट्टू म्हणून एक नोवाक जोकोविच म्हणून ठरला. आणि जर आपण मॅचेस देखील आपण बघतोय टेनिस मध्ये आणि जाबेल देखील जर आपण बघितलं तर आडव्या बॅटिंग लान्स केलं मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक आलेला आहे अमर आणि तोपर्यंत देखील एकंदरीत जर आपण बघितलं तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. 2 धावा स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला जातोय. कारण दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघांच्या अगेन जर आपण तुलना केली ना तर बॅटिंग स्ट्रॉंग आहे, गोलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे. मात्र एसबीपी कुपरी संघाकडे देखील निखिल आज मात्र जो स्ट्रायकरला येतोय आणि सलग मॅन ऑफ द सीरीज उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड देखील झाली होती निखिलची जे दुर्गा चषक अंबाडीमध्ये. आणि आज मात्र निखिल या ठिकाणी आलेला आहे की मॅच मध्ये अनुपस्थित आहे, माहिती नाही चावली मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी मात्र आपल्याला निश्चितच करेल. इथे देखील जर आपण बघितलं काय जबरदस्त आडव्या बॅटने फ्लिक शॉट हुक केलाय, बॉल देखील निघून गेला. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. जर विचार जर आपण केला तर जरी या क्रिकेट खेळाची जरी निर्मिती इंग्लंडमध्ये झाली ना तरी मात्र भारतामध्ये इतकी लोकप्रियता मिळाली की क्रिकेटचा वेळ मात्र संपायला तयार नाहीये आणि कधीच संपणार नाही असा क्रिकेटचा खेळ आहे. काय म्हणाल? ऊपर है हवा में. किरण जाधव सर, मी तुम्हाला क्रिकेट बद्दल सांगू इच्छितो. आमच्या परिसरामध्ये मी एकदा समालोचन करत असताना माझ्याच जोडीदाराने मला म्हटलं होतं का भगवान बाबा रे तू सोड आता, 60 ओलांडले, 50 ओलांडले, 60 ओलांडले, सोड आता. मी 40+ पण थोडा सराव करायचो, खेळायचो अधूनमधून इकडे तिकडे. तेव्हा आमच्या दोघांमध्ये जवळचा खास मित्र होता. दोघांचे थोडे खटके उडाले आणि खटके उडाल्यानंतर मी त्याला एका टुर्नामेंटमध्ये थोडंसं लाजवलं माझ्या भाषेत. मी नंतर अर्धी सामना संपल्यानंतर किस्सा सांगतोय, याच्यावरून तुला कळेल क्रिकेटचं
मला किती ओढ आहे मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल की आताच्या तरुण पिढीला किती ओढ असेल. अगदी बरोबर, कारण निश्चितच, क्रिकेट कारण हे क्रिकेटनी ग्रासलंय असेल, सर्वांना ग्रासून ठेवलंय वेळ ही. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर जर याच्या एकंदरीत काळाच्या अगोदर जर आपण बघितलं ना, तर मला वाटतं तुमच्या जवळपास अंतर्गत जर क्रिकेट जर बघितला तर त्यावेळी जवळपास 10 ते 12 जर मिळून एक बॉल आणायची. आणि सध्या तरी जर आपण जर विचार केला ना तर कुठेतरी एकटा बॉल आणू शकतोय, मात्र आज ना कारण आताचं क्रिकेट आणि आमच्या वेळेचं क्रिकेट जर बघितलं तर असं नेहमीच मनात भास होतं की बाबा रे उपरवाल्याने लय लवकर जन्माला घातला. अगदी बरोबर आहे, कारण तुम्हाला तसं भास होतोय, कारण त्यावेळी मात्र एकटा विदाऊट मात्र- चपली, विदाऊट बरोबर. चपली तर त्यावेळी ड्रेसिंग वगैरे कंपल्सरी अजिबात नव्हता. ड्रेसिंग तर वगैरे नव्हतेच. अगदी बरोबर आहे. आपल्याला कोण डोनर वगैरे पण कोण नव्हते. आणि त्यावेळेला डोनर खूप कमी प्रमाणामध्ये असायचे, कारण आत्ताच्या सध्याच्या पिढीला जर आपण बघितलं ना तर एकटा एक बॉल आणू शकतोय, मात्र 10 ते 12 15 खेळाडू जमा करणं तेवढं शक्य नाहीये. कारण आज जर आपण बघितलं प्रत्येक गावामध्ये असे विभक्त अलग अलग झालेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र आपल्या गावासाठी एकत्र येऊन खेळणं हे देखील तेवढं इम्पॉर्टंट आहे. कारण जर आपण जर विचार केला ना सर तर अपोलो 1971 साली अपोलो 14 मिशन दरम्यान आपण बघितलं होतं, ते देखील चंद्रावर जाण्यापासून जर आपण जर विचार केला तर चंद्रावर पहिला जाणारा नील आर्मस्ट्रॉंग देखील आपण जर बघितलं तर पहिला चंद्रावर गेला होता. त्याने देखील जर आपण बघितलं तर 1971 साली अपोलो 14 मिशन दरम्यान चंद्रावर देखील गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला होता. आणि त्यामध्ये देखील चंद्रावर गेलेला आणि खेळला गेणारा पहिला आणि आतापर्यंत एकमेव खेळ म्हणजे गोल्फ. आणि अंतराळवीर ॲलन शेपर्ड यांनी मात्र 1971 साली 14 मिशन दरम्यान चंद्रावर गोल्फ खेळण्याचा देखील आनंद देखील घेतला होता. आणि एकंदरीत धावा जर आपण बघितल्या तर धावा लागलेला आहे, डबल 11 धावा लागलेला आहे. आणि त्यामध्ये देखील आपण बघितला तर दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. श्री गणेश तापाड संघ आपल्याला पाहायला मिळतो, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रशन कर्नाटक संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे देखील थोडासा फुल टच बॉल होता, मात्र लेंथ लाईन थोडीशी डावी स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाली. आणि तोपर्यंत मात्र वाईट बॉलचा इशारा आला 1+1 अशा प्रकारे 2 धावा मात्र भेटतील. आणि या 2 धावे देखील स्कोर कार्ड जर आपण बघितला तर तब्बल 13 धावा इथे मात्र लागलेल्या आहेत स्कोर कार्डवर. तर 4 षटकांची मॅच आहे. SBB कुपरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास करून आज मात्र निखिलची अनुपस्थिती आपल्याला मात्र निश्चित SBB कुपरी या टीमला मात्र जाणवत असेलच, कारण निखिल एक जबरदस्त गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये देखील अष्टपैलू खेळाडूची कामगिरी आणि जबरदस्त एक स्ट्रॉंग फलंदाज आहे SBB कुपरी या टीमच्या अगेन्स्ट. मात्र आज देखील 4 षटकांची मॅच आहे, मात्र थांबलाय की मात्र त्यांच्या मॅचमध्ये नाही आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि तोपर्यंत देखील वाईट लॉंग ब्रेकमध्ये बॉल देखील निघून आला होता, फक्त आणि फक्त सिंगल भेटली तिथे. अमर मात्र पुढे अतिशय वेगाने गेला होता, एका टप्प्याने जेल देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एका टप्प्याने बॉल देखील ग्लान्स केला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आज जर लकडे सर जर आपण विचार जर केला, तुम्ही देखील या ठिकाणी होते आणि आपण पहिली मॅच बघितली, सलग 2 वेळा चॅम्पियन ठरलेला संघ संकल्प स्पोर्ट्स मोरे हे संघ देखील जय बोलत पिंपलच्या टीमनं मात्र हरवलं. आणि एक तगड्या संघाला म्हणजे अर्थात एक सिनियर संघाला ज्युनियर टीमनं हरवलं, याविषयी निश्चितच तुमचं मी मत जाणू इच्छितोय. तर क्रिकेटमध्ये कधी कधी असं होतं, क्रिकेट एक अनिश्चित गेम आहे. एक चांगला झेल किंवा एक सोपा झेल किंवा एखादी चांगली विकेट, सहज मिळालेली विकेट सुद्धा क्रिकेटचं पारणं पलटे करू शकते. अगदी बरोबर, कारण आणि ज्या प्रकारे तेच चित्र आपण पाहिलं, संकल्प मुरा संघाच्या क्षेत्ररक्षकाने जवळजवळ 3 झेल सोडले होते. अगदी बरोबर, कारण थोडंसं त्यानंतर थोडीशी मिसफिल्ड जबलनाथ पिंपळशी संघाच्या बाजून देखील पाहायला मिळाली. आणि त्या ठिकाणी मात्र एक संधी देखील आली होती संकल्प स्पोर्ट्स मोरे संघाला. तर ज्यावेळी एखादा तकडा संघ कारण एखाद्या 9-10 संघाच्या अगेन्स्ट खेळतोय ना, तर त्यावेळी थोडंसं कुठेतरी आणि कॉन्फिडन्स मात्र तुटला जातोय. कारण ज्या प्रकारे म्हटलं जातोय, कारण जेव्हा आयुष्य कठीण असते ना आणि जेव्हा सर्व काही हरल्यासारखं वाटतं, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की एक कासव देखील शर्यत जिंकू शकतो, कारण तो कधी चालणं त्याचं सोडत नाही. आणि ते काम मात्र जर आपण बघितलं तर पिंपळच्या टीमनं मात्र आज केलेलं आहे, त्यांचा कॉन्फिडन्स देखील काही चांगला वाढला असेल. कारण जो 1 नंबरचा संघ आहे त्या संघाला मात्र पराभूत केलं आणि एक जबरदस्त कामगिरी केली. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय आणि किती धाबा लागल्या जाते स्कोर कार्डवर. तब्बल 19 धाबा लागलेला आहे. एकंदरीत किरण सर जर पिंपळशेत संघाकडे जर नजर टाकल्या म्हटलं तर प्रत्येक बाबतीमध्ये तो आज संकल्प मुरे संघावर वरचढ होताना दिसला. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी सुद्धा असेल. सर निश्चितच अगदी बरोबर, कारण
जबरदस्त कामगिरी देखील जर आपण बघितली तर ज्या गोलंदाजांची जी शैली जर आपण बघितलं बॉडी लँग्वेज जर आपण बघितली ना तर कुठे ना कुठे एक जे फ्लोर लाईनची चेंडू कुठल्या प्रकारचा मोठा फटका म्हणजे रूम कुठल्या प्रकारे बनवून दिला नव्हता इतकी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तर आज नौका संघ दाखल झालाय तर त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र कुठेतरी थोडंसं हलगर्जीपणा संकल्प स्पोर्ट्स मुरी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. ते देखील जर आपण बघितलं तर दुसरा प्रयत्न देखील कॅच ड्रॉप कारण यष्टीरक्षक गणेशला आपण पाहतोय आणि तिथे मात्र कॅच तर ड्रॉप झाली मात्र यापुढील स्काय घडेल पंच देखील आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. पिंपल शेत संघ आहे तर मला माहित नाही पिंपल शेत गाव कुठे आहे, काय आहे तर मग खडकी अंबाऱ्याच्या आसपास Yes, मध्ये आहे तिथेच अगदी कुठेतरी. लागून त्यालाच लागून अगदी तर बरोबर. खडकी अमराई या गावामध्ये माझे मिसेस संलग्न 22 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली ती अंगणवाडी अच्छा आणि म्हणून तिथे मी कधी कधी अमराईमध्ये खडकी अमराईमध्ये कधी कधी जायचो. पिंपल शेत वगैरे तिथं पण एरियामध्ये एक गाव आहे आणि माझी सासूरवाडी तिथेच आहे मांजुडा नांदा. त्याच्यामुळे तिकडची गावांची थोडी ओळख आहे, नावं माहीत आहेत. अगदी बरोबर कारण आणि त्या पिंपल शेटच्या खेळाडूंना मी एका पोराला म्हटलं पण नंतर भेटतो तुला. अच्छा वा अगदी बरोबरच कारण एकत्र जर बघितलं आपण त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी चे विद्यमान अध्यक्ष सर निश्चितच सन्माननीय एकनाथ जी खटाल साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या व्यासपीठावर आज यायचं आहे आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि निश्चितच आमच्या कॉमेंट्री पॅनल आयोजकांच्या वतीने सर्व टीम्स यूटीव्ही व्ह्युअर्स सर्वांच्या वतीनं देखील तुम्हाला गोड गोड लाख लाख शुभेच्छा देतोय. बिलकुल लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांचं सहर्ष स्वागत सुद्धा आम्ही ते करणार आहोत. सर निश्चितच आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय किरण एकनाथजी सर खताल. आपल्याला एक संधी मिळते. आपण मग अशीच प्रश्न विचारला होता क्रिकेटबद्दल आणि याच्याबद्दल तर ते माझ्या मित्राने फार मला असं थोडंसं भडकवलं होतं. मी थोडासा विचार विनिमय करत असताना मी माझं ते विचार एका टुर्नामेंटमध्ये प्रगट केलं. स्कोर सांगा स्कोर सर धावा लागलेला आहेत 20 धावा बँडेज. तर त्यावेळी मला माझ्या घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला. किरण सर मला माझ्या घरच्यांनी मिसेसने आणि पोरांनी सुद्धा सपोर्ट केला का नाही नाही तुमचं आहे ते योग्य आहे. त्यांनी मला साथ दिली आणि क्रिकेटर लोकांनी सुद्धा साथ दिली, चाहत्यांनी सुद्धा साथ दिली. जे माझे क्रिकेट प्रेमी असतील ज्यांना माझी कॉमेंट्री आवडत असेल दूरदूरवरून मला कधी कधी बरेच लोक फोन करून कॉल करतात का आज तुमचा आवाज इकडनं आवाज येतोय तुम्ही जात. मला थोडासा सपोर्ट मिळाला, मला थोडी स्फूर्ती आली. त्याच्यातून मी काव्यामध्ये रूपांतरित केलं आणि त्या माझ्या मित्राला मी स्टेजवर बोलवलं आणि त्याच्यासमोर ते काव्य प्रकट केलं. म्हणजे त्या अंतिम बक्षीस सोहळ्यामध्ये ते काव्य प्रकट केलं. ते काव्य असं होतं, आठवते मला थोडं थोडं आता. मनात माझ्या हृदयात माझ्या क्रिकेट एक क्रिकेट आहे, मन माझे विचार माझे घुटमुलते क्रिकेट भोवती, खेळताना अथवा कामामध्ये विचारच असतात माझ्या धाने, झोपेपणी अथवा जागेपणी विचारच असतात माझ्या मनी. आणि जिथपर्यंत क्रिकेट चालू आहे आणि जिथपर्यंत मी अस्तित्वात आहे संपणार नाही क्रिकेटची माझ्या आयुष्यामध्ये कहाणी. क्या बात आहे, जबरदस्त काव्य रचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र आपले एक बराचसा ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि आज मात्र त्यांच्या समोर देखील गप्पा मारला भेटत आहेत आणि अतिशय एक धाबा जर बघितलं तर 20 धाबा लागलेल्या आहेत आणि एक जबरदस्त आणि काव्य रचना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रगट केली. तर निश्चितच तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये 20 धाबा लागलेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. तिसरं षटक गणेश गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. तर तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ते देखील जर आपण बघितलं तर बॉल हवेमध्ये आहे हलकासा आणि त्यानंतर मात्र देखील आपण बघितलं तर दुसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय आणि स्कॉल बॅक नाहीये. एका गाडीला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. यस इज आउट. समाप्ति के बाद कुल स्थिति है 21. तीसरी ओवर का खेल जारी है और पहली ही गेंद के ऊपर एक खिलाड़ी आउट हो गए हैं रनआउट के तोहफे पर. तो पहले इंटरव्यू लेते हुए कहा था दाबा टीम के कैप्टन ने कि 30-32 के अंदर उनकी बारी हम सिमट लेंगे और उन्होंने खुपरी वाले ने कहा था कि 40-45 रन का हमारा लक्ष्य रहेगा. तो दोनों के बीच में जो तफावत है उसके बारे में कुछ कहना चाहते हैं आप? पहले 2 ओवर की समाप्ति के बाद कुल स्थिति 21 रन है. इस बीच
ये गेंद कदमों का ठीक संभाल नहीं कर पाए, जगह से ही खेल बैठे, फलस्वरूप गेंद डिक्लेयर जोन में रुड़कती हुई धिमकती हुई हल्की हल्की निकल गई। 1 रन तो मिल गया उनके टीम के खाते में। 22 रन। जरा ज्या प्रकारे जर बघितलं ना आपण तर 2 षटकांचा खेळ झालाय. नुकतंच 46 धावांचं टार्गेट देखील ठेवलं होतं पिंपळच्या टीमनं आणि ते जर आपण बघितलं ना तर 20 धावा लागल्या होत्या 2 षटकांचा खेळ झाल्यावर. मित्र म्हणजे 10चं ॲव्हरेज पकडले, चांगली सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. मात्र इथनं पुढे जवळपास 40 पेक्षा अधिक धावा तुम्हाला मात्र कराव्या लागतील, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी देखील बघा नुकतंच जर आपण बॉल जर बघितला तर एक ब्लॉकल डिलिव्हरी पाहायला मिळाली, थोडंसं स्प्लायटेड डिलिव्हरी आणि त्यानंतर एक साठी जॉर्कर निशाणा साधलाय गोलंदाज गणेशनं. मित्र म्हणेन एक तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालं, त्यानंतर देखील एक धाव घेतली, त्यानंतर मात्र डॉट बॉल म्हणजे अर्थात 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिलेली आहे. इतकी चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो देखा जाए तो बल्लेबाज जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, बिल्कुल जगह से ये खेल रहे हैं, अपने कदमों का संभाल नहीं कर रहे, ठीक से कदमों का संभाल नहीं कर रहे, फलस्वरूप उसका श्रेय गेंदबाज को जा रहा है. काय जबरदस्त अति उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांच्या आतमध्ये ज्यावेळी फ्लॅश पॅडवर बॉल आदललाय त्यानंतर मात्र काय विचार क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी मात्र विचारलंय, अति उत्साह पाहायला मिळाला. थोडासा मात्र विश्वास कमी आहे त्या अपीलमध्ये आणि त्या ठिकाणी मात्र नॉट आउट घोषित केलंय. मात्र चौथा बॉल देखील टॉट निघून गेलाय. काही जबरदस्त कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली. देखील बघितलं आपण तर प्रॉपर कनेक्शन झालं. यस उडाया और जाएगा बताइए के बाद 6 रन. गेंद थोड़ी सी ओवर पीस गेंद थी और अब अपने अच्छा संभाल किया पैरों का भी और बल्ले का भी और 6 रन हासिल किए. तर अगदी बरोबर, कारण जर आपण बघितलं ना तर त्या ठिकाणी टिफो टायमिंग फिर एक बार गेंद को उठा के खेला लॉन्ग के ऊपर से निकल गई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. बहुत ही अच्छा स्ट्रोक. आपण जर बघितलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आले. जी स्थिती होती ती मात्र कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये सावून पोहोचलेला आहे एसबीपी खूप हा संघ. कारण काय जबरदस्त नुकतं याच्या अगोदर आपण देखील चर्चा केली की कुठे फुटबॉलचा वापर दिसत नाहीये आणि ज्यावेळी जर 2 बॉलवर मात्र 2 षटकार आलेत ना, काय सगळं टिफो टायमिंग, टिफो टेक्निक, टिफो टेम्परेचर आणि सर्व गोष्टींचा संगम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट आणि प्रॉपर कनेक्शन, त्यानंतर मात्र बॉल थांबायला तयार नाही. लॉंग ऑनच्या वरून सरळ एक षटकार गेला होता आणि तिथेच कुठेतरी धावसंख्येला जो आकार येणं प्राप्त होता ना, कुठेतरी गेअर बदललाय आणि 34 आकड्यावर मात्र जाऊन पोहोचला आहे. बिल्कुल अच्छी स्थिति में निकल गई. अब 34 रन 3 ओवर के समाप्ति के बाद एक अच्छा टोटल है. अंतिम ओवर का खेल बाकी है. अगर अंतिम ओवर में 10-12 रन और बनते हैं तो निश्चित तौर पर एक अच्छा टोटल उनके सामने रहेगा. यस निश्चितच, कारण एक चांगल्या टोटलकडे रवाना होताना पाहायला म्हणजे एसबीपी कुपरी संघ निखिलच्या अनुपस्थितीमध्ये देखील निखिल मात्र आहे. शॉट गेंद है, घूम के खेला है, जर केवल आपण मात्र बघितलं 1 रन के लिए गेंद निकल गई कारण, डिक्लेअर झोन में. सर जर आपण लकडी सर जर आपण जर विचार केला निखिल विषयी आपण बोलत होतो, कारण निखिल एक त्यांच्यामध्ये मोहरा आहे, ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. आपल्या नावाची छाप मात्र त्या निखिलने सोडलेली आहे. त्या निखिलचा आपण विषय घेत होतो, तो निखिल मात्र गेल्याबरोबर, कारण जर बघितलं तर निखिल जवळपास ड्रॉप सीन मध्ये 5व्या क्रमांकावर गेलाय. तिथे देखील जर आपण बघितलं तर 6 त्याच्यात बॅट्स आपल्याला पाहायला मिळाले, कारण तो देखील त्याच्या टीम मध्ये आहे. कारण आज मात्र गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली, कारण निखिल जो ओपनिंगला यायचा तो मात्र कुठेतरी आज 5व्या क्रमांकावर आलाय, अर्थात ड्रॉप सीन मध्ये. पत्ता छुपा के रखा था. यस अगदी बरोबर, कारण ज्या प्रकारे बघितला तर मौके पर बाहर निकाला. अगदी बरोबर, कारण 13 पत्त्यांचा खेळ आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं ना, जरी 4 एक्के असले ना तर त्यामध्ये हुकमाचा एक एक्का असतो आणि त्यातला हा निखिल. इस बीच ये गेंद फिर एक बार कदमों का संभाल किया. बड़ा हिट, बड़ा प्रहार, बड़ा वार, गेर आर पार सीमा पार 6 रन के लिए. कारण यासाठीच मी की या हुकमाचा एक्का मात्र राखून ठेवलाय आणि तो हुकमाचा एक्का इथे मात्र आपल्या नावाची छाप सोडतोय आणि काय निखिल मात्र आपल्या पूर्णपणे नावाचा डंका वाजवतोय. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ज्यावेळी लॉंग ऑफच्या वरून ज्यावेळी षटकार जाता येत ना त्यावेळी कुठेतरी डोळ्यांचं पारडं फेडणारा, कारण जणू काही निखिलच्या बॅटसोबत बॉल निघता येत ना, जणू काही त्या बॉलला वेदना होत असतील. मात्र ज्यावेळी बॉल निघून जातो सीमारेषा पलीकडे त्या बॉलला मात्र कुठेतरी चेंडूला गुदगुले होत असतील. की चांगली बैटिंग फिर एक बार गेंद को मिड विकेट की दिशा में दिशा दिया है. मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों भी खिलाड़ी ने काफी आसानी के साथ तेजी के साथ दौड़ते हुए 2 रन पूरे कर दिए. 43 रन बन गए. काफी अच्छी स्थिति में निकल गए. अंतिम ओवर प्रगति पथ पर है. अंतिम ओवर के अंतिम 3 गेंदों का खेल बाकी है. स्थिति काफी अच्छी भक्कम बन गई है उनकी.
खुपरी टीम की 43 धावा लागलेल्या आहेत आणि त्या 43 धावेने मित्रमंडळी स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. कारण जबरदस्त चांगली एक रणनीती आणि गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळेल निखिलच्या माध्यमातून. आणि इथे देखील जर आपण बघितलं तर बॉल देखील टिकलर झोन मध्ये पंचांचा इशारा आलाय. 1 एकदा मिळेल एखादा मिळेल स्कोर कार्ड डबल फोर 44 या आकड्यावर इंडिया मात्र जाऊन पोहोचलेला आहे. काय जबरदस्त देखील बॅटिंग आपल्या पाहायला निखिलनं देखील आतापर्यंत जर 5व्या क्रमांकावर येऊन 3 षटकार मारले आणि त्यानंतर आतापर्यंत 23 धावांवर खेळतोय. पचास का आंकड़ा छूने के लिए एकमात्र छक्के की जरूरत खुपरी टीम के सामने. ये गेंद खराब गेंद है, लेस्टम को छोड़ती हुई निकल गई. व्हाइट बॉल का ठीक इशारा आता हुआ मडवी अंपायर द्वारा, मडवी सर का 1 रन की बढ़ोतरी. 45 रन 2 खिलाड़ी के नुकसान से. तर अगदी बरोबर एक संत सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्या प्रकारे म्हटलं ना कि हमेशा शांत रहे अपने जीवन में, खुद को आगे मजबूत पाएंगे क्योंकि लोहा ठंडा रहने पर ही मजबूत होता है और गर्म होने पर उसे किसी भी आकार देकर स्क्वायर की दिशा में पहला टप्पा खाती हुई गेंद 4 रन के लिए निकल गई सीमा रेखा के बाहर. यस. आणि ज्या प्रकारे लोहा ठंडा रहने पर ही मजबूत होता है और गर्म होने पर उसे किसी भी आकार में ढाल दिया जाता है. आणि तेच चित्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं निखिलच्या माध्यमातून. काय जबरदस्त ग्रेट बैटिंग. बिल्कुल काफी अच्छी बल्लेबाजी. 49 रन बन गए. 50 का आंकड़ा छूने के केवल मात्र 1 रन से दूर है खुपरी टीम. और बल्लेबाज जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं निश्चित तौर पर 50 का आंकड़ा पार करने में किसी भी प्रकार की दिक्कत है उनके सामने पैदा नहीं होगी. ये देखिए 50 का, लेकिन हवा में गेंद है. कैच की बड़ी संभावना है और खिलाड़ी आउट निखिल. आणि त्याचबरोबर देखील आपल्यामध्ये आपले संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथ जी खटाल साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे. आणि आज त्यांचा देखील वाढदिवस आहे आणि निश्चितच आमच्या संपूर्ण कमेंट्री पॅनलच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा देतोय. आणि वाढदिवस म्हणजे पुढली वर्ष जमवलेली माणसं यांचं समीकरण करायचं म्हणजे वाढदिवस. माणसांच्या नात्यात गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट, कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे. मनात घर करणारं जी अनेक माणसं या जगताना आपल्यामध्ये लाभली त्यातलेच एक तुम्ही. आणि निश्चितच आज एकनाथजी घाटाल आज आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आपुलकीच्या शुभेच्छा देतोय, खूप खूप शुभेच्छा देतोय. थँक्यू सर. एकंदरीत देखील आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय एकनाथ जी घाटाल यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांचं देखील शुभागमन आपल्या या क्रीडांगणामध्ये आपल्या व्यापीडाईवर देखील झालेला आहे की आनंद प्रत्येक क्षणाचा की तुमच्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरबलावा, सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि येणारा हा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा जावा, अशी आम्ही देखील शुभेच्छा देतोय. आणि वाढदिवसाच्या लाख लाख तुम्हाला देखील शुभेच्छा. त्याचबरोबर एक चालू असलेली मॅच आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एसबीपी खुपरी त्याचबरोबर श्री गणेश दाभाड या दोन संघांच्या आतमध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जर धावा जर आपण बघितल्या तर स्कोर कार्डवर धावा लागल्या होत्या 49. 50 धावांचं लक्ष आहे आणि 50 धावा इथे मात्र प्रत्युत्तर देताना जर आपण एकंदरीत बघितलं तर टॉप ऑर्डरची जोडी मंद मंद पावलाने खेळपट्टी दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश आणि अमर. कारण एक
जर श्रीगणेश दाभाड संघाचा विचार केला तर तो संघ देखील एक चांगला संघ आहे. मात्र ज्या वेळी 50-40 पेक्षा अधिक धावा ज्यावेळी होत आहेत ना त्यावेळी एकंदरीत ज्यावेळी टॉप ऑर्डर फलंदाज जातात त्यांच्या मनामध्ये निश्चितच काहीतरी घोडदौड चालू असते लकडे सर, की आम्हाला 50 धावांचा आकडा पार पाडायचा आहे. त्यासाठी आम्हाला मात्र इथनं पुढे एक चांगली स्ट्रॉंग स्प्लाइस स्टॅट द्यायचा आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी असं दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. बिल्कुल बिल्कुल कई बार देखा भी है. तर निश्चितच कारण एकंदरीत बघितलं आपण तर पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील निखिल आहे, कारण गोलंदाजी मार्गावर देखील सज्ज झालाय. मी मगाशी देखील म्हटलं होतं गोलंदाजीमध्ये देखील पुढे येतोय, फलंदाजीमध्ये पुढे येतोय. मात्र यावेळी गेम प्लॅनिंग ड्रॉप सीन मध्ये आला आणि तब्बल 27 धावांची खेळी त्यांनी साकारली. इस बीच निकल गई गेंद, अच्छे गेंद हवा में निकल गई गेंद, लेकिन खिलाड़ी काफी दूर है और 1 रन मिल गया प्रतिस्पर्धी टीम के खाते में, यानी कि दाभाड टीम का खाता खोलता हुआ 1 रन से 50 रनों का लक्ष्य है. और पहली गेंद के ऊपर थोड़े से भाग्यशाली रहे बल्लेबाज कि खिलाड़ी थोड़े से दूर थे, अन्यथा एक आसान सा कैच निकल गया था, हवा में ऊपर आया था. नतीजा कुछ भी हो 1 रन तो मिल गया. दाभाड टीम की स्कोरिंग शुरू हुई 1 रन मगर किसी नुकसान पर. 50 रनों का लक्ष्य उनके सामने. निखिल तैयार है, उनके सामने बल्लेबाज है अमर. ये गेंद अच्छी गेंद है, ब्लॉक बॉल में डाली हुई गेंद, हवा में खेलने का प्रयास किया था. अंतिम क्षणों में गेंद बल्ले के निचले हिस्से से लगी और पॉइंट क्षेत्र में निकल गई और पॉइंट पर जाकर विकेट कीपर ने गेंद को उठाया. फलस्वरूप रन बनने की संभावना नहीं. निखिल फिर से तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. उनकी गेंद अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, गेंद को क्लिक करने में सफल हुए. गेंद फाइन लेग क्षेत्र में निकल गई केवल मात्र 1 रन के लिए. तर एकंदरीत जर आपण बघितलं ना तर लकडे सर कारण ज्यावेळी जर आपण बघितला कारण कुठेतरी टॉप ऑर्डरसाठी येत होता तो मात्र ड्रॉप सीन मध्ये आला. याचा एक जर आठवण करून आपण देऊ शकतोय प्रेक्षकांना देखील एक ऑस्ट्रेलिया संघाचा एक सर्वात जगातला सर्वोत्कृष्ट बॅट्समन जर विचार केला आपण तर स्टीव्हन स्मिथचा जर विचार केला ना आपण तर वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में निकल गई. मिड विकेट के खिलाड़ी शॉर्ट मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुराया अपनी टीम के लिए. 3 रन मगर किसी नुकसान पर. त्याचबरोबर स्टीव्हन स्मिथने देखील लगेच 17व्या वर्षी क्रिकेटच्या वेडापायी त्याने मात्र शाळा सोडली होती. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघानं लेग स्पिनर बॉलर म्हणून स्थान मिळालं आणि तो 9व्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा आणि त्याची वेगळी बॅटिंग शैली त्याच्या होत असलेल्या धावा आणि संघाला होत असलेला फायदा यातून ऑस्ट्रेलियन संघाने त्याला मात्र सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि आज तो जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आहे. आपण सातत्याने खेळ देखील त्याचा आपण पाहतोय कारण जो 9व्या क्रमांकावर यायचा त्याची शैली देखील बघितली त्यानंतर मात्र तो कुठेतरी आज जर आपण बघितला तर सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. जर आपण निखिलचा देखील जर एसबीबी कुपरी संघाच्या अगेन्स्ट जर विचार केला तर तो देखील आज जर आपण बघितला तर थोडासा टॉप ऑर्डरसाठी येत होता. त्यानंतर देखील 5व्या क्रमांकावर 27 धावांचं योगदान मात्र दिलं आपल्या टीमला मात्र चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम त्याने वनमॅनशिप केलं. आणि एकंदरीत जर बघितलं तर फक्त आणि फक्त 4 धावा लागलेला आहे आणि जवळपास 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक शेवटचा बॉल असेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तो पहले पावर प्ले के ओवर में काफी अच्छी गेंदबाजी हो रही है निखिल द्वारा. बल्लेबाज को किसी भी प्रकार का अवसर नहीं मिल रहा है स्ट्रोक खेलने के लिए. 50 रनों का लक्ष्य उनके सामने देखते हुए पहले ओवर में थोड़ी सी नाजुक स्थिति में निकल रही है दाभाड टीम. इस बीच निखिल फिर से तैयार है अपने बॉलिंग मार पर. उनकी गेंद अच्छी गेंद है, उठा के खेला है गेंद को कवर के ऊपर से. गेंद सीमा रेखा का के ऊपर से निकल गई डीप सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. पांच गेंदों में केवल मात्र 5 रन खर्च किए थे. अंतिम गेंद के ऊपर एक छक्का लगने के बाद 11 रन बनने के बाद थोड़ी सी समाधानकारक स्थिति बन गई दाभाड टीम की. ऐसा लग रहा था कि नाजुक स्थिति में, मैं बोल भी गया नाजुक स्थिति में निकल गई है टीम, लेकिन नाजुक स्थिति से बाहर निकालने की तैयारी की उनके बल्लेबाज गणेश ने एक छक्का लगाने से. तर निश्चितच कारण 10 धावा लागलेला आहे. तो षटकार आलाय त्याने कुठेतरी थोडंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आणि यापुढील नेक्स्ट मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये देखील संकल्प स्पोर्ट्स मुरे या संघाला मात्र पराभूत केलं. जयपूरनाथ पिंपलशेत संघ आणि गावदेवी डिंबे हा संघ मात्र या ठिकाणी काय कारणास्तव आला नाही आहे आणि जयपूरनाथ पिंपलशेत संघ देखील
इथनं पुढे जो संघ विजय संपादन करेल त्या संघाच्या अगेन्स्ट त्यांना खेळायचं आहे. अर्थात दुसऱ्या गटातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये देखील सकाळचं सत्र, पहिलं सत्र जर आपण बघितलं तर आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा हा संघ देखील सज्ज असणार आहे शेवटची मॅच खेळण्यासाठी. एकंदरीत बघितलं आपण तर दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळेल. इस बीच इस गेंद को मिड विकेट की दिशा में उठा के खेला है, काफी देर तक गेंद हवा में है, कैच करने का भरपूर प्रयास किया था लेकिन अंतिम क्षणों में गेंद हाथ से फिसल गई, निकल गई और बल्लेबाजों ने 1 रन पूरा करने में सफल हुए 2 बल्लेबाज. तो 11 रन कुल स्थिति है दाबाड़ की. 50 रनों का लक्ष्य उनके सामने. दूसरी ओर प्रगति पथ पर है. अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच. रविंद्र फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. अमर रहेंगे उनके सामने बल्लेबाज. 2 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं और 9 के ऊपर गणेश बल्लेबाजी कर रहे हैं जिसमें एक छक्का भी शामिल है. रविंद्र अपने बॉलिंग मार्ग पर छोटा सा रनअप है 8-9 कदमों का. राइट आर्म ओवर द विकेट अमर के लिए. अच्छी गेंद, कदमों का संभाल किया, मिडॉन के ऊपर से गेंद को उठा के खेला. मिडॉन के खिलाड़ी काफी दूर है. पहले 1 रन के लिए जो संभावना थी 1 रन की, आसानी से पूरी करने में सफल हुए दोनों भी बल्लेबाज. अच्छा क्रिकेट चल रहा है, अच्छी गेंदबाजी हो रही है और गेंदबाज जैसे कि अच्छी गेंदबाजी कर रहे हैं तो बल्लेबाज भी अच्छे गेंद को अच्छी तरह से सम्मान देकर एक दुक्का रन के ऊपर ध्यान देकर बल्लेबाजी कर रहे हैं. गणेश फिर से तैयार है रविंद्र के सामने. दूर दूर फैला हुआ फील्ड. कदमों का संभाल किया, मिड विकेट के ऊपर से गेंद को उठा के खेला है लेकिन खिलाड़ी काफी दूर है. गेंद सीमा रेखा के कुछ अंदर रोकने में सफल हुए खिलाड़ी. दोनों भी बल्लेबाज के पास मौका मिला, अवसर मिला 2 रन पूरा करने का. 2 रन से स्थिति बदल गई. 14 रन मगर किसी नुकसान से. 50 रनों का लक्ष्य उनके सामने 4 ओवर में. दूसरी ओर प्रगति पथ पर है. रविंद्र फिर से बिल्कुल तैयार है. बाएं हाथ के बल्लेबाज गणेश के लिए. अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बल्ले का बाहरी किनारा लेती हुई निकल गई विकेट के पीछे. विकेट कीपर के हाथ में कैच के रूप में और गणेश आउट. जैसे एक अच्छे खिलाड़ी आउट होकर अमर. नए बल्लेबाज मैदान में निकल गए हैं. अनिल साथ देने के लिए, गणेश को साथ देने के लिए. और गेंदबाज रविंद्र तैयार है. रविंद्र दोंडे दूसरे गेंदबाज है उनकी टीम के. 4 ओवर में 50 रनों का लक्ष्य है दावा टीम के सामने. दूसरी ओवर प्रगति पथ पर है. दूसरे ओवर के अंतिम 2 गेंदें बाकी है. इस बीच रविंद्र अनिल के लिए गेंद को उठा के खेला है, काफी ऊपर खेला है, काफी ऊपर है. कैच ड्रॉप हो, गेंद निकल गई 6 रनों के लिए. अनिल के बल्ले से निकला ये छक्का. एक छक्के की मदद से कुल स्थिति भी बदल गई दाबाड़ टीम की. 20 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. 50 रनों का लक्ष्य उनके सामने. अच्छा शॉट खेला था, लगभग कैच किया, अभी भरपूर प्रयास किया था लेकिन ठीक से कैच को जज नहीं कर पाए. हाथ से फिसलती हुई गेंद निकल गई थी, सीमा रेखा के ऊपर गिर गई थी. 6 रन के लिए. रविंद्र फिर से तैयार. दूसरी ओवर की अंतिम गेंद है. अनिल एक छक्के के मदद से बल्लेबाजी कर रहे 6 के ऊपर. फिर एक बार उठा के खेला है बॉलर की सर के ऊपर से. खिलाड़ी प्रयास कर रहे गेंद को रोकने का. निखिल ने गेंद को उठाया लेकिन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए. 2 रन से पहले 2 ओवर की समाप्ति के बाद कुल टोटल है 22 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. आने वाले 2 ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 28 रनों की जरूरत है. लेकिन नौबत रन रेट थोड़ा सा बढ़ गया है.
14 रन प्रति अवसर से कुछ करनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए दाबाड़ टीम को। इतना आसान काम नहीं है, लेकिन काम आसान बनाना होगा दो बल्लेबाज को। काफी अच्छा क्रिकेट चल रहा है दोनों के बीच, काफी अच्छा संघर्ष हो रहा है। सागर तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्क पर खुपरी की तरफ से तीसरे गेंदबाज के रूप में गेंदबाजी करने के लिए, और उनके सामने है बल्लेबाज गणेश। सागर बिल्कुल तैयार, 10-12 कदमों का रन फिर राइट आर्म और द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, गेंद अच्छी गेंद है, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर, तेज अपील, उत्साह ज्यादा विश्वास कम अपील में, फलस्वरूप अवसर नहीं होता हुआ अंपायर के ऊपर इस अपील का। गेंद डॉट होती हुई निकल गई। सागर फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्क पर, गणेश है उनके सामने बल्लेबाज। लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं सागर। कदमों का ठीक संभाल नहीं कर पाए, जमीन पर घुटने टेकने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हुआ, फिर गेंद निकल गई डॉट के रूप में। दूसरी, एक के बाद दूसरी लगातार 2 गेंदें डॉट टाकने में सागर सफल हुए हैं। और थोड़ा सा जैसे कि गेंद डॉट होती जाती है, ज्यादा अवसर रन रेट उनके सामने बढ़ता जा रहा है दाबाड़ टीम के सामने। सागर फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्क पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंद कदमों का संभाल किया और गेंद को बड़ा प्रहार गेंद के ऊपर होता हुआ गेंद निकल गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर, आर पार 6 रनों के लिए। रन बन गए है 28, यानी कि आने वाले अंतिम 9 गेंदों के ऊपर बराबर 22 रनों की जरूरत। समीकरण थोड़ा सा एक छक्के की मदद से बदल गया है। अंतिम 9 गेंदे, इस बीच अच्छी गेंद है, मिड विकेट की दिशा में गेंद को दिशा दी। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों भी बल्लेबाजों ने गेंद के ऊपर निगाह रखते हुए, टहलते हुए जो 1 रन की संभावना थी पूरा करने में सफल हुए। 29 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। 4 ओवर का मुकाबला है, तीसरी ओवर प्रगति पथ पर है। तीसरे ओवर के अंतिम 2 गेंदे बाकी है, यानी कि आने वाले पल में 8 गेंदे और 21 रनों की जरूरत। हमारे स्कोरर टैली कर रहा है, काफी समय से टिके हुए यहाँ पर स्कोरिंग पर। इस बीच सागर की गेंद अच्छी गेंद थी, हल्के से गेंद को ढकेलना चाहते थे, गेंद सीधी निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट होती हुई। अच्छी गेंद, रन रेट थोड़ा बढ़ता जा रहा है दाबाड़ टीम के सामने। जैसे कि गेंद डॉट होती है, 1 का दुक्का रन आता है, यानी कि अंतिम 7 गेंदे और 21 रनों की जरूरत। सागर फिर से तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, शॉर्ट गेंद, पुल है, पावरफुल पुल है, लेकिन क्या फैसला अंपायर का था 6 रनों का। सर 15 रनों की जरूरत है। क्या अंतिम ओवर के लिए, अंतिम ओवर में चर्चा करने के लिए मैं आपको आमंत्रित कर रहा हूं कि 15 रन किस तरह बनाने का प्रयास करेंगे दाबाड़ टीम, किस तरह गेंदबाजी होगी, किस तरह बल्लेबाजी होगी, क्या कहना चाहते हैं, किसके फेवर में मैच है अब तक देखा जाए तो। विकेट केवल मात्र 1 गिर चुकी है दाबाड़ की,
कारण जर आपण लकडे सर जर बघितलं ना आपण तर फक्त आणि फक्त एक विकेट गेलेला आहे. त्यानंतर गणेश आणि अनिल एक जमीची बाजू घेतली, पार्टनरशिप देखील अतिशय चांगल्या प्रकारे केले. 6 बॉलमध्ये जरी 15 धावांचं इक्वेशन असलं ना, जोपर्यंत खेळपट्टीवर 2 फलंदाज आहेत त्यांचा कॉन्फिडन्स देखील वाढलाय आणि त्याने देखील षटकार देखील मारलेला आहे. आणि त्या फलंदाजावर देखील इथं पुढे जबाबदारी देखील आहे. मात्र शेवटचं षटक जे आहे ना त्या गोलंदाजाची मात्र इथे अग्निपरीक्षा असेल. पहिले 3 गेंदों के ऊपर काफी अगदी निर्भर बरोबर आहे. करेगा कारण मुकाबला. सुरुवातीचे 3 बॉल जे आहेत ना ते दोन्ही संघाच्या बाजूने इम्पॉर्टंट आहेत. जर का सिंगल डबल धावा येत आहेत ना तर फरक पडणार नाहीये खुपरी टीमला. जर एखादा मोठा फटका जर येतोय तर मात्र निश्चित फरक पडेल खुपरी टीमला आणि चांगल्या स्थितीमध्ये देखील वाटचाल करेल. बिलकुल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक. तो दोनों टीमों के पास अवसर है मुकाबले को जीतने के अगदी लिए. बरोबर 50-50 अवस्थेमध्ये मॅच आपल्याला पाहायला बॅलन्सिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉलमध्ये 15 धावा. ते देखील जर आपण बघितलं तर पहिलाच बॉल उडवलाय बॉल जजमेंट घेतोय निखिल आणि कुठल्या प्रकारे चुकी करणार नाही या विकेट. तर जिस तरह निखिल ने कैच पकड़ा जरा सा भी हिले नहीं, अगदी सीधी बरोबर. गेंद आराम से उनके पास निकल गई. एका जागेवर त्या ठिकाणी काय जजमेंट पाहायला मिळालं सुपर आणि अप्रतिम झेल बघायला म्हणजे अर्थात बघा कारण एखाद्या संघामध्ये आपण जर बघितलं प्रत्येक संघामध्ये एखादा खेळाडू असा असतो ना की बॅटिंग मध्ये देखील अव्वल, गोलंदाजीमध्ये देखील अव्वल आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील अव्वल. एक अष्टबली खेळाडूची कामगिरी निखिलच्या माध्यमातून आपल्याला आज पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि आज देखील जर बघितलं तर चांगला झेल देखील पकडलाय आणि पहिल्याच या बॉलवर मात्र थोडासा जर आपण बघितलं ते देखील जर बघितलं पुन्हा एकदा एलिमिनेशन झालं नाही. बॉल हवेमध्ये त्यानंतर देखील लास्ट प्लॅन्टिंग बॉल झालाय तोपर्यंत देखील दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा स्टेप आउट करण्याचा निश्चितच प्रयत्न त्या ठिकाणी लकडे सर केला होता. त्यानंतर मात्र एलिमिनेशन झालं नव्हतं. शॉर्ट सिलेक्शन देखील चांगलं निवडणं फार गरजेचं होतं कारण फुलटॉस बॉल होता आणि तोपर्यंत मात्र 2 धावा आल्या. अगदी 4 बॉलांनी 13 धावांचं इक्वेशन थोडंसं कठीण होतं आपल्याला पाहायला मिळतं कारण पहिल्या बॉलवर विकेट गेला त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर देखील 2 धावा आल्या. ते देखील जर आपण बघितलं तर चांगला फटका कॅप शोधला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. तोपर्यंत देखील दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तो कंप्लीट केला जातोय. अर्थात 3 बॉलमध्ये 11 धावांची गरज जणू काय आपण जर बघितली तर मॅच संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि जमनाथ पिंपळची त्यांच्यामध्ये रंगली ती 2 बॉलमध्ये 11 धावा आणि इथे जर आपण बघितलं 3 बॉलमध्ये 11 धावा. काफी रंगत अच्छी चल रहा है दोनों के बीच में. कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत हार न मानणारे दोन्ही संघ पाहायला मिळते. इथे देखील बघितलं तर डॉट बॉल स्काय जबरदस्त त्या ठिकाणी आडव्या बॅटने हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि गुड नॉट डेक और ये मेरा सिक्सर देख अशा प्रकारची स्थिती दाखवण्याच्या तयारीमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. नंतर राजेश ज्यावेळी मात्र डॉट बॉल निघून गेलाय ना तर निश्चित 2 बॉलमध्ये 11 धावांचं इक्वेशन असेल. अजून मॅच संपली तर नाहीये. इथे देखील आपण बघितलं तर फुल टॉस बॉल आहे उडवला बॉल आता काय घडेल आणि इथे देखील जर आपण बघितलं तर यास काय पंचांचा डिसिजन येतोय यास षटकार स्पॉट शॉट. स्काय जबरदस्त त्या ठिकाणी पुलर लाईनचा चेंडू हाताचा प्रयत्न केला होता. फुल टॉस बॉल त्या ठिकाणी कॅरी केले त्यानंतर मात्र उडवले बॉल लॉंग ऑन रिटर्न मध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. स्काय जबरदस्त त्या ठिकाणी जर आपण किरण सर अभी अंतिम गेंद के ऊपर 5 रनों की जरूरत है यानी कि छक्के की जरूरत है. यस तो क्या जावेद मियादाद ने अंतिम गेंद के ऊपर चेतन शर्मा के गेंद के ऊपर छक्का लगाया था. एक पुराने जमाने की याद आई कि अंतिम गेंद के ऊपर छक्के की जरूरत है. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिली मर्तबा गोल्डन 6 देखील लगाता आणि दुसरी भी लागे गोल्डन षटकर की गोल्डन चौकर सुपर ओव्हर गोल्डन षटकर मॅच मात्र विजय संपादन करे. शेवटचा बॉल या तो जीत बाकी है या तो हार बाकी है. क्या होने जा रहा है इस वक्त गेंद बॅड लक तर निश्चितच बॉल देखील निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि ते मात्र विजय संपादन केलंय. काय जबरदस्त एक रंगत निर्माण झाली होती आणि एक सदाबहार स्थितीमध्ये मॅच मात्र जाऊन पोहोचली होती आणि विजय संपादन केलं. एसबीबी कुपरी टीमनं मात्र शेवटच्या बॉलवर तिथे शॉट सोडलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि त्याच